जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. रोजचं हेच बोलत असतो मी आणि रोजचं नवीन नवीन प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन येतो मी, बरोबर ना मंडळी. आज पण तुमच्यासाठी जे घर आणलेले ते फक्त 16 लाखामध्ये विकायचे. मी स्टार्टिंगला बोललो नाही, मी म्हटलं की आता स्टार्टिंग ते जे असतं ना आपलं छोटंसं टाकत असतो ते बंद करून टाकू. डायरेक्टली यायचं, डायरेक्टली बोलायचं. ज्यांना बघायचं असेल, बघायचं म्हणजे ज्यांना घ्यायचं असेल तर ते लोक आपला व्हिडिओ बघणार आहे. आणि ज्यांना नुसतं घराचा व्हिडिओ बघायचा असेल तर ते दुसऱ्या चॅनलवरती जाणार आहे. पण इथं जी माहिती देणार ना मी, एकदम बेस्ट. PMT बस स्टॉपच्या बिलकुल शेजारी, बिलकुल बाजूला जे लिहिलेलं आहे ते पुन्हा मी सांगतो. रेकॉर्ड करून घ्या व्हिडिओ. आणि मी तुम्हाला जे सांगतो ना 16 लाखाचं, हे पण शब्द रेकॉर्ड करून घ्या. पण तुम्हाला हे घर बघायला यायचं असेल तर आधी त्याच्या घराबद्दल जी काय माहिती आहे ती माहिती घ्यायला पाहिजे का नको, आणि हा जो व्हिडिओ आहे हे बघायला पाहिजे का नको. तर ताई दादा प्लीज एक रिक्वेस्ट करतो. एक साधे सिंपल व्हिडिओ असतात आपले, आणि आपल्याकडं भरपूर लोक कॉल करतात की आमच्या घराचा व्हिडिओ बनवा दादा, आमच्या प्रॉपर्टीबद्दल तुम्ही तुमच्या चॅनलवरती सांगा, आमचं घर विकून द्या. मी बोलतो चालन, पण एवढ्या लोकांकडं जाणं अशक्य असतो. आता तुम्ही बघा ना, याच एरियामध्ये, ज्या एरियाचा मी आता पुढे उल्लेख करणार ना, तिकडंच कमीत कमी 6-7 घरं आलेले. खरं बोलतो मी, खोटं बोलणार नाही. मी टाइमपास इथं करायला नाही बसलेले मंडळी. आपले रोजचे 2-2 व्हिडिओ येऊ राहिलेले. काय एवढे व्हिडिओ येतात? मला काय वेळ बीड लागला का काय? सकाळ संध्याकाळ नुसतं व्हिडिओ बनवत बसायचं नाही मंडळी. आपल्याकडं प्रॉपर्ट्या येतात. मी ऑफिसमध्ये बसून बोलतो, मी कुठं गार्डनमध्ये बसत नाही, कुठं घरामध्ये बसून बोलत नाही. हे आपलं ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड, येरोडा, नागपूर चाळ. आता नवीन ATM झालेले. आता नवीन कुठलं सांगतो मी नंतर, मला ते नाव माहीत नाही, कारण की आता नवीन काम चालू आहे ATMचं. आणि त्याच्याच शेजारी असं धरून चाला की त्या ATMच्या शेजारी, आणि तास टेलर बोलू शकतात, जैन बंधू बोलू शकतात, त्याच्या शेजारी आपला ऑफिस आहे मंडळी. सगळ्यात प्रथम आपलं काम जो असतो ना, प्लॉटिंगचा काम असतो, आणि त्याच्यामध्ये आम्ही अजिबात कमिशन घेत नाही. आपल्याकडं, आपल्याबद्दल सांगतो मी, पुणे प्रॉपर्टीबद्दल आपल्या या चॅनलवरती जे येतात प्रॉपर्ट्या, ते मोस्टली आपण शेती विकून देतो. आता लोकांना असं वाटत असेल की एकरमध्ये शेती नाही, 10-10 गुंठ्याची सुद्धा शेती अवेलेबल आहे. तेच काल रात्री एक व्हिडिओ अर्जंट आला होता, तो बनवला. पण मला असं वाटतं की एवढा अर्जंट मेसेज होता ते काही लोकांनी बघितलं नाही मंडळी. एवढी स्वस्त ती शेती आलेली, 10 गुंठ्याची डायरेक्टली, की विचारू नका. वाटलं तर तुम्ही जाऊन आहे ना, तो व्हिडिओ बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो मी, आरामशीर जावा, बघा आणि त्या शेतीची माहिती घ्या. कारण की 10 गुंठे साध्या सामान्य माणसाला परवडणारी, एका गुंठ्याच्या बजेटमध्ये थेट 10 गुंठे, बिलकुल तो व्हिडिओ जाऊन बघायला पाहिजे. ओके. पण मंडळी, लोकांना काय वाटतं माहिती का, आपल्याला कमीत कमी 10, 16, 20 या बजेटमध्ये एकदम ऐसपैस इंडिपेंडेंट असं मोठं भव्य घर भेटायला पाहिजे. तुम्ही मला सांगा, आपण कुठं राहतो? आपण पुण्यामध्येच राहतो ना, का आपण काय डोंगरावरती राहतो, का गावामध्ये राहतो? अरे गावातले पण घर जे आहे ना, महाग झालेले. आपण पुण्या सिटीची गोष्ट करू मंडळी. मी 16 लाखाचं घराबद्दल डिले नाही केलेले, मी सांगणार तो घर कुठं आहे. पण मी एवढं बोलतो तुम्हाला की आपण सिटीमध्ये राहतो, पुण्यामध्ये राहतो, आणि पुण्यामध्ये 1-1 स्क्वेअर फीटची किंमत असते जागेची, हे लक्षामध्ये ठेवा मंडळी. जे सिटीमधले मोठमोठे घर आहे ना, तिकडं कितीतरी लोक
त्या घराला मागून गेलेले, म्हणजे ऑफर दिलेली की तुम्ही आम्हाला विका. जेवी वाले, कोणाचं 1 गुंठ्या जमिनीवरती घर असन किंवा कोणाचा अर्ध्या गुंठ्या जमिनीवरती घर असन तर आले. पुण्यामध्ये वेगवेगळ्या चाळ वगैरे होत्या, ते पण नष्ट झाले. त्याच्या जागेवरती मोठमोठ्या बिल्डिंग आल्या. ते नष्ट नाही झाले, त्याला तोडलं आणि बनवलं. आणि जो मालक होता त्या चाळीचा तो करोडपती झाला ते जागा घेऊन. का? एक वेळेस ते नुसतं घर विकायचं म्हटलं होतं तर त्याला रेट भेटत नव्हता, हे लक्षामध्ये ठेवा. पण एकदा सिटी झालं, आणि सिटी पण कुठलं, अहो मेट्रो सिटी, म्हणून त्या एरिया त्या लोकेशनचे रेट वाढले. तुम्ही जाऊन बघा, एक वेळेस वडगाव शिरीला कोण जायचं नाही. आज वडगाव शिरीला मोठमोठ्या सोसायट्या झालेले, मोठमोठे बिल्डिंग आहे उभे राहिलेले. अहो रामवाडी, वडगाव शिरी, चंदननगर या परिसरामध्ये एवढं भरपूर या लोकेशनला भारी भारी झालेले. आणि का माहिती का, विमाननगर, कल्याणी नगर, एअरपोर्ट, हे सर्कल आहे मोठा, एवढा भाग, आणि सगळं काही या एरियाच्या परिसराच्या जवळ आहे. असं तुम्हाला वाटत असेल की वडगाव शिरीचं घराबद्दल बोलतो, नाही, तुम्ही गेस करा. बरं, मला एवढं कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला साधारणपणे तुमचा जो बजेट आहे त्या बजेटमध्ये किती स्क्वेअर फीटचा घर भेटू शकतो. नंतर कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. आणि एवढं पण लिहा तुम्ही की माझे हे व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या राज्यातून तुम्ही बघतात आणि तुम्ही किती मिनिटापर्यंत बघतात तेवढं पण सांगा. कारण की आम्हाला कळायला पाहिजे की तुम्ही हे व्हिडिओ कुठून बघतात आणि किती मिनिटं बघतात. म्हणजे मी बोर करायला, टाइमपास करायला नाही आलेले, मी प्रॉपर्टीची माहिती द्यायला आलेले. अजूनपर्यंत ती माहिती दिली, तुम्हाला कशी वाटली, बरोबर आहे का नाही? आपण जे उल्लेख केला तो लोकेशन वगैरेचा, मंडळी मी तुम्हाला एवढंच बोलणार आहे. मी काय एवढं बोललं की लोक आहे ना, लोक कॉल करतात, म्हणतात की आम्हाला या लोकेशनला, त्या लोकेशनला. अहो कॅम्प सारख्या परिसरामध्ये लोक बोलतात की आम्हाला 30 लाखामध्ये कॅम्पमध्ये द्या, 20 लाखामध्ये द्या. अहो काय द्यायचं कॅम्पमध्ये? अहो पुणे कॅम्पमध्ये सगळा जुना कंस्ट्रक्शन आहे आणि त्याच्यावरती लोन होत नाही. आहे फ्लॅट वगैरे आहे, सगळं आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. पण प्रॉब्लेम काय माहिती का, जे विचार आहे माणसाचे की त्या परिसरामध्ये पाहिजे, या बजेटमध्ये पाहिजे, तर त्या जे गोष्टी आहेत ते खूप मोठ्या आहेत. मंडळी अजून एक बोलतो मी तुम्हाला की आपल्याकडं जो आहे 16 लाखाचा, त्याचा व्हिडिओ आधीच बनवला होता आपण, तो घर पण दाखवला होता लेवेट्स, पण सारखं सारखं त्याचं शूटिंग दाखवू शकत नाही, म्हणून मी इथं आलेले. आणि तो 16 लाखाच्या घराबद्दल मी तुम्हाला एवढंच बोलू शकतो की खूप भारी आहे घर, लोकेशन खूप सुंदर आहे. लोकेशन जो आहे पुणे एअरपोर्टचा परिसर आहे, येरवडा नागपूर चाळ. असं नागपूर चाळ लोकांना बोललं तर लोकांना वाटतं की नागपूरमध्ये विकतो का काय हे घर, नाही मंडळी, येरवडा नागपूर चाळ हा परिसर आहे. इथं 16 लाखामध्ये आहे, 18 लाखामध्ये आहे, तुम्हाला 12 लाखामध्ये सुद्धा देतो मी. पण वेगवेगळे लोकेशन आहे आणि त्या घराच्या जमिनी म्हणजे प्लॉटचा साईज वेगवेगळा असतो, हे नोंद करावी तुम्ही. मला असं वाटतं की हे जे 16 लाखाचं आहे त्याचं साधारणपणे 150 स्क्वेअर फीटची जमीन असणार आहे. प्रॉब्लेम कुठं आहे माहिती का, एक तर 2 व्हीलर पार्किंग भेटत नाही, इथं भेटती तर कॉमन पार्किंग भेटते, स्वतःच्या दारासमोर लावू शकत नाही, ते एक मोठा प्रॉब्लेम आहे. मग त्यानंतर त्या घराला जायला आतमध्ये बोळीसारखं आहे, ते एक छोटा प्रॉब्लेम धरून चालू शकतात. तुम्हाला विचार पडला असेल की का विकायचं, काहीतरी असं नाही यार, आपल्याला काय, आपल्याला तर घर पाहिजे, आपण जे भाडं भरतो 10, 12, 15 हजार ते वाचलं पाहिजे, तर तुम्ही येऊ शकताच. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मराठी अक्षरामध्ये दिलेले, ओके, तर तुम्ही तो नंबर डायल करून मला संपर्क करू शकतात. अजून एक सांगतो मी तुम्हाला की मंडळी, तुम्हाला आईस पैसे एकदम मस्त पैकी पाहिजे, खाली 1 BHK, वरची 1 BHK, वरती 1 BHK, त्याच्यावरती ऑल किचन, तर 1 करोडची प्रॉपर्टी मौजूद आहे.
त्याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे, तो घर पण दाखवलेला आहे. त्या घरासाठी सुद्धा मला संपर्क करू शकतात. टाइमपास नाही केलेले, मी माहिती दिलेली आहे. तुम्हाला घर पाहिजे असेल तर मला कॉल करा, तुमचं बजेट सांगा. ओके, कमेंट बॉक्समध्ये पण सांगत राहा बजेट, आणि कॉल केलं तर त्यावेळेस पण सांगा. लोकेशन आपले असणार वेगवेगळे. भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी चॅनलवरती. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.